अमरावतीमध्ये अपंग जनता दल सामाजिक संघटनाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्यासह धनश्री पट्टोकार, कांचन कुकडे आणि ज्योती देवकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता। मात्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मयूर मेश्राम यांनी सांगितले की जिल्हा उद्योग केंद्राशी संबंधित प्रकरणांची दखल घेणे, बोगस दिव्यांग लाभार्थ्यांची फेरपडताळणी करणे तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत दिव्यांग युवकांना कर्ज मंजुरीमध्ये होत असलेले टाळाटाळ थांबविणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। यापूर्वी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अपंगत्वाची पडताळणी, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून साहित्य वाटप, अचलपूर येथे अपंग तपासणी मंडळ सुरू करणे, रोजगार योजनातील कर्ज व अनुदान तातडीने वितरित करणे, संबंधित बँक अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच इतर प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेण्याची मागणी केली होती। प्रशासनाने लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने सध्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। जनता सामाजिक संघटनेतर्फे आज आत्मदहनाचा इशारा दिलेला होता, कारण की अपंगाच्या जीवनावश्यक ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आपण इथं निवेदन दिलेलं होतं 24 तारखेला। त्या ज्या जिल्हा उद्योग आहे ह्या जिल्हा उद्योग अंतर्गत जे CMGP अंतर्गत जी योजना दिली आहे यांनी कर्ज, तर त्यांची मुदत संपूनसुद्धा ते त्यांना सबसिडीचं वाटप झालेलं नाही अजून। त्याच्यानंतर जे बोगस दिव्यांग लागलेले आहेत त्यांना आपण अकोला उपजिल्हा रुग्णालयात पाठवावे व त्याची फेरपडताळणी करण्यात यावी यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर एक दिव्यांगाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की जे धारणी चिखलदऱ्यात जे दिव्यांग आहे त्यांना अमरावती येईपर्यंत ते येऊन बंद होऊन जातं। तर आपलं म्हणणं आहे का त्यांना अचलपूरमध्येच उपजिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी व्हावी, म्हणजे जेणेकरून त्यांना तिथला लाभ मिळण्यात येईल। असे मुद्दे घेऊन आपण आज इथं आंदोलनाचा इशारा दिलेला होता। संबंधित अप्पर जिल्हाधिकारी यांनी आपली मीटिंग घेतली, संबंधित विभागाला कळवण्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे आपण आज आंदोलनाला तात्पुरते स्थगित केलेलं आहे।